B.Ed ॲडमिशन 2025-26 तर फायनल मेरिट लिस्टमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचे नाव येणार नाही या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्ममध्ये डॉक्युमेंट्स रिजेक्टेड असेल किंवा ज्यांचा फॉर्म पार्सली व्हेरीफाईड असणार आहे अशा विद्यार्थ्यांना समोरची जी ॲडमिशन प्रोसेस आहे यामध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम येऊ शकतात। तर ज्याही विद्यार्थ्यांना फॉर्ममध्ये दुरुस्ती करायची असेल त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। तर सर्वप्रथम B.Ed ॲडमिशन 2025-26 ची जी साईट आहे या साईटवर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिजिट करा आणि ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म व्हेरीफाईड सुद्धा असेल तरी ते विद्यार्थी एकदा त्यांच्या फॉर्ममध्ये लॉग इन करून संपूर्ण माहिती प्रॉपर चेक करू शकतात। कारण B.Ed ॲडमिशन प्रोसेस अशी प्रोसेस आहे की कोणत्याही वेळी विद्यार्थ्यांची ॲडमिशन कॅन्सल करू शकते। कारण या अगोदर आम्ही या जेही ॲडमिशन प्रोसेस आहे यांचे अनुभव घेतलेले आहे त्यामुळे। तर सर्वप्रथम तुम्ही साईटवर आहे, साईटवर आल्यानंतर विद्यार्थ्यांना करून घ्यायचं आहे ते म्हणजे लॉग इन। कारण आपल्याकडे ID आहे आणि पासवर्ड आहे। तर कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करा, त्यानंतर आपला ID टाका, पासवर्ड टाका आणि त्यानंतर लॉग इनला क्लिक करा म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। तर बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन उपलब्ध झालेले आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना हा सुद्धा प्रॉब्लेम होता की ऑप्शन फॉर्म ELCT नॉट फिल्ड, तर याबद्दल सुद्धा तुम्हाला आपण याच व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। डॉक्युमेंट जे आपले व्हेरिफिकेशन आहे पार्सली व्हेरीफाईड आहे, फॉर्म जो आहे हा आपला कन्फर्म आहे, परंतु आपल्याला पार्सली व्हेरीफाईड नको, त्यामध्ये आपल्याला व्हेरीफाईड पाहिजे आहे। तर नेमकं काय करायचं या संदर्भात सुद्धा अपडेट आपण बघणार आहे। तर पहिला पॉईंट, ज्यांचे फॉर्ममध्ये ELCT नॉट फिल्ड असा प्रॉब्लेम आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, हे जे आहे हे ऑप्शन फॉर्म आहे आणि ऑप्शन फॉर्म आपले 15 तारखेला सुरू होणार आहे। सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, हा फॉर्म कन्फर्म आणि इथे व्हेरीफाईड हे ऑप्शन जर आपले व्यवस्थित असेल तर हा फॉर्म आपल्याला 15 तारखेला ओपन करून देण्यात येणार आहे। आणि तेव्हा तुम्ही यामध्ये तुम्हाला जे कॉलेज पाहिजे, ज्या एरियातले पाहिजे ते कॉलेजेस तुम्ही ॲड करू शकता, त्यामुळे ELCTचा सध्या तरी प्रॉब्लेम नाही आहे। त्यानंतर बघू शकता की यामध्ये पार्सल व्हेरीफाईड का बरं आहे, इथे तुम्हाला प्रॉब्लेम सांगण्यात आलेला आहे। जसं की या विद्यार्थ्यांनी जो EAWS सर्टिफिकेट टाकलेला आहे तर हे EAWS सर्टिफिकेट त्यांचं व्हॅलिड नाही आहे किंवा स्टेटचं नाही आहे। आता तुम्हाला इथे कोणत्या विद्यार्थ्याला प्रॉब्लेम आला असेल की तुमचे SSC मार्कशीट किंवा कोणाला प्रॉब्लेम असेल की तुमचे जेही तुम्ही ग्रॅज्युएशनचे मार्क्स टाकलेले आहे त्यासोबत जे कन्व्हर्जेशन टाकलेलं आहे ते बरोबर नाही आहे, तर प्रॉब्लेम कोणता आहे हे एकदा चेक करा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्वसुद्धा करायचा आहे। सॉल्व करणं अवघड गोष्ट नाही आहे, आपण याच व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं सॉल्व करायचं हे सुद्धा दाखवणार आहे। डॉक्युमेंट पार्सली व्हेरीफाईड आहे, व्हेरीफाईड करून घ्यावी लागेल। त्यानंतर ELCTचा फॉर्म 15 तारखेला सुरू होणार आहे म्हणजे इथे सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे। तर आता नेमकं काय करायचं, सर्वप्रथम इथे प्रॉब्लेम समजून घ्या की आपल्याला करायचं काय आहे। तर आता या विद्यार्थ्यांकडे जे EWS सर्टिफिकेट आहे हे EWS सर्टिफिकेट निघणारच नाही आहे, त्यामुळे हा विद्यार्थी काय म्हणत आहे की मला माझ्या जी ॲडमिशन प्रोसेस आहे ओपनमधून टाकून द्या, कारण त्याला EWS सर्टिफिकेट मिळणारच नाही आहे त्यामुळे। तर आणि तुमच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला लिहिलेलं असेल की तुम्ही जे ग्रॅज्युएशनच्या मार्कशीटसोबत तुम्ही कन्व्हर्जेशन लावा किंवा ऑल मार्कशीट जोडून टाका, तर तुम्ही तसं करू शकता। तशा प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट्स रेडी करून घ्या आणि अपलोड कसं करायचं या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये देणार आहे। तर सर्वप्रथम आपण बघून घेऊ की आपले डॉक्युमेंट स्टेटस काय आहे। तर इथे तुम्ही बघू शकता चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटसला आपल्याला क्लिक करायचं आहे। सर्वप्रथम आपण जे आपल्या डॉक्युमेंटचे एकदा स्टेटस चेक करून घेऊ आणि त्यानंतर जोही प्रॉब्लेम आहे, जसं की विद्यार्थ्याची कास्ट चेंज करायची आहे EWS मधून आम्हाला आता ओपन करायची आहे। तर बघू शकता यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड आहे। यामध्ये एक डॉक्युमेंट्स रिजेक्ट करून दिलेलं आहे ते म्हणजे EWS सर्टिफिकेट, सेंट्रल EWS नॉट व्हॅलिड, ओनली स्टेट गव्हर्नमेंट व्हॅलिड EWS। या विद्यार्थ्यांनी जे EWS टाकलेलं आहे सेंट्रलचं टाकलं आहे, परंतु ही ॲडमिशन प्रोसेस आपली महाराष्ट्रासाठी आहे म्हणून स्टेटचं पाहिजे, यांच्याकडे आहे नाही आणि हे म्हणत आहे की आम्ही काढू शकत नाही, त्यामुळे आम्हाला प्रवेश घ्यायचा आहे। तर हे EWS असल्यामुळे आता ओपनमधून प्रवेश घेणार आहे। तर यांना करायची आहे कास्ट चेंज। तर कास्ट कुठून चेंज करायची, तर अप्लिकेशन फॉर्म जो आहे तो आपल्याला अनलॉक करायचा आहे। तर बघू शकता अनलॉक अप्लिकेशन फॉर्मला जर क्लिक केलं तर इथे तुम्हाला चेकबॉक्स दिलेला आहे, चेकबॉक्सला क्लिक करायचं आणि अनलॉक अप्लिकेशन फॉर्मला क्लिक करा। तुमचा जो फॉर्म आहे हा अनलॉक होऊन जाणार, म्हणजे तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये चेंजेस करू शकता। परंतु फॉर्ममध्ये चेंजेस केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म कन्फर्मसुद्धा करून ठेवायचा आहे, म्हणजे फायनल सबमिटसुद्धा करायचा आहे। फॉर्म तुमच्यासमोर ओपन झालेला आहे अशा प्रकारे, तुम्ही यामध्ये संपूर्ण माहिती बघू शकता।
तुम्ही इथून काही चेंजेस करू शकत नाही आहे, कारण की इथे चेंजेसचं ऑप्शन नाही आहे. इथून तुम्ही चेकबॉक्सवर क्लिक करून तुमचा फॉर्म फायनल सबमिट करू शकता, परंतु तुम्ही इथून चेंजेस करू शकत नाही. चेंजेस करायचं असेल तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल. इथे जे ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला यामध्ये क्लिक करून तुम्ही तुमचे चेंजेस करू शकता. तर फॉर एक्झाम्पल आता आम्हाला चेंजेस करायचे आहे ते म्हणजे कॅटेगरीमध्ये, कारण कास्ट चेंज करायची आहे. कारण तुम्हाला सुद्धा जो एरर दिला आहे त्या एरियामध्ये जाऊन म्हणजे या बॉक्समध्ये कुठेतरी जाऊन तुम्हाला तो एडिट करायचा आणि तेव्हाच तुम्ही फायनल सबमिट करू शकता. तर बघू शकता या विद्यार्थ्याची जी कास्ट होती EWS मध्ये होती. EWS मध्ये त्यांनी इथे क्लिक केलेलं होतं, परंतु आता यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे किंवा EWS सर्टिफिकेट नाही आहे. तर हे आता प्युअर ओपन क्लिक करणार आहे. प्युअर ओपनला क्लिक करतील, इथे ते कास्ट लिहितील त्यांची, जेही फॉर एक्झाम्पल ओपन आहे तर मग ब्राह्मण जेही असेल फॉर एक्झाम्पल ते क्लिक करतील आणि सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करतील. म्हणजे त्यांची जी कास्ट आहे ही चेंज होऊन जाणार, ओपनमध्ये कन्वर्ट होणार आहे अशा प्रकारे. आता बघू शकता ज्याही विद्यार्थ्यांनी कास्ट जर चेंज केली आणि ती जर ओपन केली तर त्यांना 200 रुपये एक्स्ट्रा फी पेड करावी लागते. कारण CET मध्ये EWSची फी होती 800 रुपये, तर आता ओपनची होती फी 1000 रुपये. तर जेही रिमेनिंग फीज आहे ही रिमेनिंग फीज पेड करावी लागते. कास्टवाल्यांना सुद्धा 800 होती, ते जर ओपनमध्ये कन्वर्ट होत असेल तर 200 रुपये पेड करावे लागणार आहे. तुम्ही फोनपे मार्फत हे 200 रुपये पेड करू शकता. जोपर्यंत पैसे पेड करणार नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म लॉक होणार नाही. तर सर्वात प्रथम आम्ही हे 200 रुपयाचं जे चालान आहे हे पेड करून घेणार. त्यानंतर बघू शकता फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याच्या डॉक्युमेंट्समध्ये जर प्रॉब्लेम असेल की फॉर एक्झाम्पल त्यांचे ग्रॅज्युएशनच्या मार्क्समध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अगोदर तुमची प्रोसेस काय करायची आहे, जे डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम आहे ते डॉक्युमेंट्स इथून डिलीट करा. जोपर्यंत तुम्ही ते डॉक्युमेंट डिलीट करणार नाही नवीन डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकणार नाही. आणि तुम्ही जे मेन फॉर्म दिला आहे तिथून एडिट करू शकत नाही. तर एडिट करासाठी तुम्हाला इथे डॉक्युमेंटचं जे ऑप्शन दिलेलं आहे रिक्वायर्ड, इथे क्लिक करावं लागेल. डॅशबोर्डच्या ऑप्शनला इथे क्लिक करूनच तुमच्यासमोर डॉक्युमेंट डिलीटचं ऑप्शन उपलब्ध होणार आणि अपलोडचं ऑप्शनसुद्धा तिथेच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट्स अगोदर डिलीट करा, जेही तुम्हाला परत अपलोड करायला सांगितलेलं आहे. इथून तुम्ही ब्राउज करा आणि परत तिथं अपलोडला क्लिक करा. तुमचे डॉक्युमेंट्स परत अपलोड होणार. आणि तर इथे तुम्ही टाकलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स व्ह्यू करू शकता. तर एकदा संपूर्ण डॉक्युमेंट्स व्ह्यू करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे सेव्ह अँड नेक्स्ट. इथे तिथून सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. तर आता करायचा आपल्याला आपला फॉर्म कन्फर्म. तर यामध्ये संपूर्ण चेंजेस केलेले आहे. आता करायचं आम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म लॉक. तर चेकबॉक्सला क्लिक केला आणि ॲप्लिकेशन जो फॉर्म आहे हा कन्फर्म करणार आहे, म्हणजे आमचा फॉर्म फायनली सबमिट होऊन जाणार. मग आता आम्हाला कोणतीही चेंजेस करायचे नाही आहे. तर बघू शकता ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म झालेला आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरीफाईड झालेलं आहे आणि ELCTचा फॉर्म 15 तारखेला ओपन होणार, तेव्हा आम्ही फिलअप करणार आहे. मेन जे होतं इथे कन्फर्म आणि व्हेरीफाईड हे अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे BEd ॲडमिशनला. आणि ज्या विद्यार्थ्यांनी जर डॉक्युमेंट्स चेंजेस केलेले सर फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशनचे मार्कशीट चेंजेस केलेले असेल त्यांना इथे पार्सली व्हेरीफाईड लिहून असणार आणि इथे असलेली त्रुटी ही निघून जाणार. पार्सली व्हेरीफाईड का बरं? कारण तुमचे डॉक्युमेंट्स परत जे ऑथॉरिटी सेंटर आहे हे चेक करणार. ते चेक केल्यानंतरच तुमचा फॉर्म ओके आहे का ते व्हेरीफाईड देणार. आता या विद्यार्थ्यांमध्ये काय झालेलं आहे की याने कास्टमधून फॉर्म ओपनमध्ये केलेला आहे, ओपनमध्ये ऑलरेडी डॉक्युमेंट्स दिले नाही आहे, कमी झालेले आहेत, त्यामुळे यांचा फॉर्म यांनी डायरेक्टच व्हेरीफाईड केला सिस्टीमनी, कारण याला डॉक्युमेंट्स आपण दिलेच नाही ना त्यामुळे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तुमचे डॉक्युमेंट्स एकदा चेक करा, व्हेरीफाईड आहे का हे सुद्धा चेक करा आणि या प्रकारे तुम्ही तुमची त्रुटी पूर्ण करून घ्या. कारण तुम्ही जर त्रुटी पूर्ण करून घेसाल तुमचा फॉर्म जर व्हेरीफाय होणार तरच तुम्ही फायनल मेरिट लिस्टमध्ये आणि कॅपराऊंडमध्ये येऊ शकता असे BEd डिपार्टमेंट यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या भरपूर साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ही प्रोसेस कंप्लीट करा. ज्याही विद्यार्थ्यांचे नाव मेरिट लिस्टमध्ये आले नाही प्रोव्हिजनल त्यांनी कस्टमर केअरला फोन लावून सुद्धा कंप्लेंट करू शकता. तर BEd ॲडमिशन 2025-26ची जेही पुढील अपडेट असेल, मेरिट लिस्ट आहे, कॅप राऊंड आहे, या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.